स्किनवर एकही प्रॉडक्ट यूज न करता माझी अशी झालेली स्किन मला अशी करता आली. तर रामकृष्ण हरी सगळ्यांना, मी किशोरी. आणि हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. लग्नासाठी स्किन प्रिपेअर करत असताना मी चेहऱ्यावर एकही प्रॉडक्ट यूज केलेला नाही आणि तरीही स्किन मध्ये माझ्या बऱ्यापैकी फरक पडला. चला तुम्हाला सांगते कसं. साधं फेस वॉश करण्यासाठी देखील मला घरी दळलेल्या बेसन पिठाशिवाय कशावरच भरोसा नाही. पण गेल्या 1.5 महिन्यात मी त्याचाही वापर केलेला नाही, कारण एक्सटर्नल स्किन ऍप्लिकेशन किंवा स्किन क्युअरिंग पेक्षा मला प्रॉपर इनटेक म्हणजेच डाएट आणि प्रिव्हेन्शन जास्त महत्वाचं वाटलं. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी माझ्या हातात फक्त 1.5 महिना होता. साधारण त्याच्या काही दिवस अगोदरच मी संपूर्णपणे बाहेरचं खाणं बंद केलं होतं. हो, संपूर्णपणे. चीट मील सुद्धा नाही, कारण हातातच दिवस थोडे होते. दिवसाची सुरुवात ही बॉडी डिटॉक्स करण्यापासून सुरू करायची आणि मग त्यासाठी लिंबू पिळलेलं गरम पाणी, रात्री भिजवलेले चिया सीड्स आणि थोड्या वेळाने जिरा किंवा अजवाईनचं पाणी. दिवसाची सुरुवात मस्त झाली की त्यानंतर अल्टरनेट डे नारळ पाणी आणि एबीसी ज्यूस घेतला. म्हणजेच एक दिवस एबीसी ज्यूस तर नेक्स्ट डे नारळ पाणी, नंतर परत एबीसी ज्यूस. आणि हो, एबीसी ज्यूस हा खूप इफेक्टिव्ह असला तरीही तो सगळ्यांनाच सूट होतो असं नाही. बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद असलं तरीही घरच्या खाण्यामध्ये देखील काही बेसिक पत्ते पाळायचे, जसं की नो व्हाईट फूड. मग ते शुगर असू, ब्रेड असू, राईस असू, साखरेसोबतच दुसरे कोणताही गोड पदार्थ अजिबात खायचा नाही. आता तुम्ही म्हणाल, मग नेमकं खायचं तरी काय? मी माझ्या प्रत्येक मील दरम्यान प्लेटमध्ये कलरफुल आणि न्यूट्रिशियस जेवण खायची, ज्यामध्ये जास्त फायबर आणि प्रोटीन असतील. आता प्रोटीनसाठी प्रोटीन पावडरची गरज नाही. इथे तुम्ही तुमची घरची डाळ किंवा कोंबवलेली मूग आणि मटकी खाऊ शकता. आणि आता लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंटली, संध्याकाळी 7च्या आत जेवण. आता ह्या रुटीन सोबत मी कोणकोणते एक्सरसाइजेस फॉलो केले आणि त्यामुळे मला किती वजन कमी करता आलं बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.